डोईफुडे सर, डॉक्टर विजय डोईफुडे, त्यांचा मला फोन आला होता की आमच्या समाजातील जे उद्योजक आहेत त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी तुम्ही येऊ शकाल का. आमची मागचे 8 वर्षाची ओळख आहे. त्यांच्या संस्थेत मी रेग्युलरली जात असतो. नंतर मला इन्व्हाइट करायला रवी सर आले आणि मग मला कळलं की यांचा समाज म्हणजे माझा पण समाज आहे. आणि तेव्हा मला कळलं की अशा फोरमची किती गरज आहे. समाज आहे, समाजात बोलणारे पण आहे, समाजात ऐकणारे पण आहे, समाजात करणारे पण आहे. पण जो कन्सेप्ट आपल्याला या फोरमने दिलेला आहे, मी या 2 पोरांशी बोलत होतो की केवढा मोठा कन्सेप्ट आहे आणि जर पुढच्या 7-8 वर्षात त्याला आपल्याला रियालिटीमध्ये जर आणायचं असेल, माळी समाज ॲज अ कंझ्युमर बेस फॉर माळी समाज असं जर आपल्याला करायचं असेल तर काय कामं करावे लागतील मी त्यांना सांगितलं. तुम्ही तुमचे कामं करत राहा, हा त्यांच्या कामाचा भाग आहे. तर विषय मला दिलेला आहे गुरुकुल्ली. आणि मी जेव्हा कुठलाही सेशन सुरू करतो तर पहिली गोष्ट जी मला मोठ्या माणसांनी शिकवली आहे ती म्हणतो, साधी गोष्ट आहे, सॉरी, 2-4 गोष्टी असतात. पहिली, होऊ शकतं की म्हणजे मी जशा पद्धतीने बोलतो ते तुम्हाला वाईट वाटू शकतं. दुसरी गोष्ट, मी जे बोलत आहे ते तुम्हाला सगळंच समजेल किंवा तुम्ही त्याला वापरू शकाल आवश्यक नाहीये. तुम्हाला असंही वाटू शकतं की वेळ वाया गेला. मी 50 ते 60 मिनिटं म्हटलं आणि मी वेळेचा पक्का आहे, मी तेवढ्या ह्याच्यातच संपेल. आणि असंही असू शकतं की मी तुम्हाला उगाचच काहीतरी विचार करायला भाग पडेल. तर ते तुम्हाला जर आवश्यक नसेल, तुमच्या बिझनेसमध्ये आवश्यक नसेल तर तुमचा वेळ वाया जाईल. म्हणून पुन्हा एकदा सॉरी. आणि असं असू शकतं की आता तुम्ही जेवलेले आहे, चहा पण केलेला आहे, खाल्लेला आहे, तर बोर पण होऊ शकतं. कारण खाल्ल्यानंतर ऐकणं म्हणजे जरा फूड फॉर थॉट इज डिफिकल्ट. तर हा शब्द जो आहे अज्युम, तुम्ही सगळ्यांनी ऐकलेला असेल. आज मी त्याला तोडलेला आहे. पहिले 3 ASS. ऍस म्हणजे गधा, यू म्हणजे मी अर्थात, आणि मी म्हणजे तुम्ही. आपण जर कुठल्याही अजम्पशन खाली वावरत असू या समाजात, या जगात, या उद्योगात, तर असं काहीतरी होऊ शकतं. म्हणून पुढचे 50 मिनिटं काही एक्सपेक्ट न करता तुम्ही ऐकण्याचा, समजण्याचा प्रयत्न करा. नो एक्सपेक्टेशन ऑन आयदर साइड. मला तुमच्याकडून काही अपेक्षा नाही, तुम्ही माझ्याकडून कुठलीही अपेक्षा ठेवू नका. या ग्राउंडवर, या डीलवर आपण सुरू करू. नॉर्मली आपण जेव्हा मूव्ही पाहायला जातो तिकीट काढून आणि 15व्या-20व्या मिनिटाला जेव्हा कळतं की मूव्ही बकवास आहे, कोणीच हॉल सोडून घरी नाही जात, तिथे बसला असतो. देर इज अ एक्सपेक्टेशन. 1-2 गाणे चांगले असतील, 1-2 फाईटचे सीन, काही नसलं तर क्लायमॅक्स तरी चांगला असेल. बस त्याच भावनेनी पुढचे 50 मिनिटं पुढे. हे सरांना माहित असेल, मी जेव्हा सुरू करतो हे असंच सुरू करतो. 3दा क्लिक करावं लागेल, 3दा क्लिक करावं लागेल. 1, 2 आणि 3. हे कशाचं चित्र आहे? ग्लास आहे, ग्लास आहे, फ्रेम आहे. ज्यांनी फ्रेम पाहिली त्यांना ते वरचं दिसलं नाही, किंवा त्यांनी वरचं अज्युम केलेलं आहे की वरती आहे, किंवा तुटलेली फ्रेम म्हटलं तर जास्त चांगला राहिलं असतं. एनिवेज, दुसरे 3 क्लिक. आता हे काय आहे? ज्यांचा ग्लास होता तो उलटा ग्लास आहे आणि ज्यांची फ्रेम होती आता ती उलटी फ्रेम आहे की फ्रेमच आहे? फ्रेमच आहे. ओके, राईट. तो ही खालचे 3 वाक्य ना जे लिहिलेले आहेत ते थोडेसे लक्षात घ्या. आवर डिसिजन्स आर बेस्ड ऑन आवर एक्सपिरियन्सेस अँड प्रिव्हियस नॉलेज. हा माणूस माझ्याशी असा वागला तर त्याच्याबद्दल माझी अशी धारणा झाली. मग पुढच्या वेळी तो कसाही वागला तरी माझं ते पहिलंच लाईव्ह टेलिकास्ट सुरू असतं, राईट. सो समजा मी तुम्हाला ही लेफ्टची फिगर नसती दाखवली आणि पहिले राईटची दाखवली असती,
किती लोकांनी याला उलटा ग्लास किंवा उलटी फ्रेम किंवा उलटा टेबल म्हटलं असतं? कोणीच नाही, कोणीच नाही. आणि त्याच्यानंतर समजा ही पहिली फिगर काढली असती, समजा हा टेबल आहे, आता अज्यूम करा की मला पहिले हे सांगितलं असतं, नंतर हे दाखवलं असतं, किती लोकांनी म्हटलं असतं की उलटा टेबल आहे? कोणीच नाही, कोणीच नाही. काय झालं? व्हॉट इज हॅपनिंग इन अवर ब्रेन? काय होत आहे? सो देर आर टू थिंग्स. फर्स्ट इज युअर नॉलेज, जे शिक्षणातून, अनुभवातून, सगळ्या गोष्टीतून आलेलं आहे, बरोबर. आणि सेकंड इज युअर लॉजिक, जे ओव्हर द इयर्स डेव्हलप झालेलं आहे की असं केल्याने असं होतं, हे केलं की सक्सेस मिळतो, हे केलं की फेल्युअर होतं. ठीक आहे. कुठेतरी भीती असते, कुठेतरी रिस्क टेकिंगची भीती असते. म्हणून असं आढळून आलेलं आहे की उद्योजक हा सहसा रिलिजियस असतो. उद्योजक हा सहसा रिलिजियस असतो कारण त्याला कुठून तरी सपोर्ट पाहिजे असतो. म्हणून पहिल्यांदा जेव्हा पहिला वक्ता बोलत होता की तुम्ही स्वतः वन मॅन आर्मी बना, तेव्हा मी असं करणारा माणूस असा करत होतो. वन मॅन आर्मी ही संकल्पना स्वतःसाठी जरी चांगली असली तरी उद्योगासाठी चांगली नाही, असं माझं मत आहे. कारण आपण जिथे बोलत आहे त्याची संकल्पनाच आहे की समाज ऍज अ कंझ्युमर. ठीक आहे. तर त्या गोष्टी लक्षात घेऊया, थोड्या थोड्या गोष्टी कसं चुकतं ते पाहूया आणि काय बरोबर करता येते ते बघूया. ठीक आहे. बाकी ज्या टेक्निकल गोष्टी आहेत, जशी एमएसएमईची एक माझ्या याच्यात एक स्लाइड राहणार आहे, कारण विदाऊट एमएसएमई यू कॅन नॉट गो अहेड. तुम्ही जर त्या क्षेत्रात आहे, तुम्हाला त्यातल्या स्कीम नसेल माहीत आणि आजच्या जगात नसेल स्कीम माहीत, पूर्वीचं ठीक होतं, तिथे जायचं, टिपिकल बाबू राहायचे, ते उत्तर द्यायचे नाही. आज विथ द क्लिक ऑफ बटन जर सगळ्या गोष्टी भेटत असेल आणि इफ द पीपल आर रेडी टू से की आम्हाला बोलायचं आहे एमएसएमई बद्दल, म्हणजे देर इज अ चेंज इन द गव्हर्नमेंट मेकॅनिझम ऑल्सो. जसा आपल्याला परफॉर्मन्स दाखवायचा आहे त्यांना सुद्धा परफॉर्मन्स दाखवायचा आहे. म्हणजे इट इज गिव्ह अँड टेक. आतापर्यंत आपण सरकारकडे, बँकांकडे असे जात होतो, आता आपण असे जाऊ शकतो, शेक हँड करू शकतो आणि हा राईट टाइम आहे. अँड देअरफोर अशा फोरमवर अशा रीतीने मला बोलायला भेटत आहे, म्हणून मी ऑर्गनायझर्स पहिले थँक्यू म्हणतो, कारण शेवटी मला थँक्यू म्हणता येणार नाही ऑर्गनायझरला, तुम्हाला म्हणता येईल, पण ऑर्गनायझरनी जे केलं आहे ते या मुवमेंटसाठी, या टाइमसाठी सगळ्यात चांगली गोष्ट आहे असं मला वाटते. नेक्स्ट, आता खूप सारे प्रश्न आहेत, त्याचं एकाचे उत्तर मला पाहिजे नाहीये, स्वतःला उत्तर द्यायचे. स्वतः उद्योजक आहे, कोणाला बनायचं असेल, कोणी सक्सेसफुल असेल, कोणी नसेल, मुद्दा तो नाहीये. मुद्दा हा आहे की या प्रश्नाचं उत्तर स्वतःला द्यायचं आहे, बाजूच्याला नाही, जोराने बिलकुल नाही. पहिला प्रश्न, सक्सेस मंत्र, यशाची गुरुकिल्ली, यश म्हणजे काय? इज देअर एनी डेफिनेशन विथ यू? स्वतःला उत्तर द्यायचं आहे. मी उत्तर देणार नाहीये, मला उत्तर पाहिजे नाहीये, स्वतःला उत्तर द्यायचं आहे. तुम्हाला कुठेतरी असं लिहिलेलं आढळतं का तुमच्या डिक्शनरी, तुमच्या विचारात की यश हे आहे आणि हे मला मिळवायचं आहे? दुसरा प्रश्न, वाय वी आर इन बिझनेस? वॉज दिस अ पर्पजफुल चॉईस? मला हेच करायचं आहे म्हणून मी इथे आलो आहे की आय वॉज फोर्स्ड इन टू बिझनेस? वॉज दिस माय सेकंड चॉईस? स्वतःला उत्तर द्यायचं आहे. थर्ड क्वेश्चन, वाय वी आर इन धिस बिझनेस? जो बिझनेस मी आता करत आहे त्या बिझनेसमध्ये मी का आहे? त्या बिझनेसमध्ये मी का आहे याचं स्वतःला उत्तर द्यायचं आहे. नेक्स्ट, डू वी हॅव विजन ऑर मिशन? मी यांच्याशी बोलताना म्हटलं होतं की आता तुम्ही हे पण बिझनेसमध्ये ना, हे पण बिझनेस. मी यांना सांगितलं 20 वर्षानंतर तुमच्या बिझनेसचा काय स्टेटस राहील विचार करू शकता का? टेक्नॉलॉजीचं काय स्टेटस राहील विचार करू शकता का? आणि हा बिझनेस तुम्ही 5 वर्षासाठी केला आहे की आपल्या आयुष्यासाठी केलेला आहे? जर आयुष्यासाठी केलेला आहे तर तेवढं मोठं, जितके वर्ष माणूस नोकरी करतो 30 वर्ष, तर 30 वर्ष आपण बिझनेस केलं पाहिजे. 30 वर्षाचा बिझनेस आहे का? नसेल तर त्याला 30 वर्षाचा बनवता येऊ शकतो का? नसेल तर त्याच्यातून बाहेर येता येऊ शकता का? या सगळ्या पॉसिबिलिटी प्लॅनिंग स्टेजच्या असतात, इम्प्लिमेंटेशनला नाही. बिकॉज यू आर इन टू बिझनेस,
नवीन तरुण ज्यांना व्हायचं आहे त्यांना सांगण्यात अर्थ नाही. अनलेस यू बिकम रोल मॉडेल्स, समाजातले बाकी लोक पुढे येऊ शकत नाही. सो यू हॅव टू बी सक्सेसफुल. समाजाचं प्रेशर या दृष्टीने तुमच्यावर आहे. वन्स यू डू बिझनेस, यू हॅव टू बी सक्सेसफुल. यू हॅव टू ऍक्ट ऍज रोल मॉडेल्स फॉर अदर्स. म्हणजे तुमच्याजवळ एक ऑप्शन नाही आहे, तो ऑप्शन फेल व्हायचा. तुम्हाला सक्सेसफुलच व्हायचा आहे बिकॉज यू आर इन टू इट, बिकॉज यू आर इन टू इट. ठीक आहे. सो विजन मिशन नावाचं एक स्टेटमेंट असतं. काही नसेल तर तुमचं काय स्वप्न होतं ह्याच ट्रॅक. व्हॉट इज द प्रॉब्लेम इज, म्हणजे या मातीतला तर प्रॉब्लेम आहे की इथे जवळपास सगळेच जण आरंभशूर आहेत. जवळपास सगळेजण आरंभशूर आहेत. तुम्ही इथे टिकलेले आहे म्हणजे तुमच्यात काहीतरी स्पेशल क्वालिटी आहे. तुम्ही इथे टिकलेले आहेत म्हणजे तुमच्याजवळ काहीतरी स्पेशल क्वालिटी आहे. तुम्ही कधीतरी ती स्पेशल क्वालिटी लोकांसमोर शेअर करायला पाहिजे. त्याच्यासाठी ती क्वालिटी काय आहे तुम्हाला माहित पाहिजे. त्याच्यासाठी ते काय आहे हे तुम्हाला माहित पाहिजे. नेक्स्ट, वर्क लाईफ बॅलन्स. असं म्हटलं जातं की बिझनेसमॅनला काही वेळ काळ नसतो, कधीही जावं लागतं, यायचा काही वेळ नसतो. त्याच्यामुळे फॅमिली मेंबर्सचे फार प्रॉब्लेम होतात. घरासाठी वेळ देता येत नाही, मुलांसाठी वेळ देता येत नाही. कॉमन कंप्लेंट. आणि लिटरेचर जर पाहाल तर मला उद्योजक का व्हायचं आहे, कारण मी स्वतःचा बॉस आहे, मला बॉस नको आहे. अरे तुम्ही एक बॉस नाही म्हटलं, तुम्हाला 12 बॉस आले. कोणी सरकारमध्ये आहे, कोणी युनियन मध्ये आहे, कोणी इकडे आहे, कोणी तिकडे आहे, आणि सगळ्यात मोठा बॉस कस्टमर आहे. तर ही गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे. आणि म्हणून हा प्रश्न आहे, इज वर्क लाईफ बॅलन्स इश्यू. तुम्हाला कुठेतरी ते इथे किंवा इथे लागत आहे का की मी वेळ देऊ नाही शकत आहे, जाणवत आहे का की मी वेळ देऊ नाही शकत आहे, याचं उत्तर स्वतःला द्या. नेक्स्ट, नंतरचं आहे की डू यू रिअली मीन मंत्रा. त्याच्यासाठी अजून 1-2 सिरीज आहे. नेक्स्ट, तुम्ही योगी आहात का. योगी आहे तर मग कर्मयोगी आहे की हट योगी आहे. स्वतःला स्वतःचा पुन्हा एकदा उत्तर द्यायचं. म्हणजे कुठल्या प्रकारचा माणूस आहे, कुठल्या प्रकारची स्त्री आहे, काय पाहिजे आहे याच्यावरून तुम्हाला कन्सिडर होईल. जर तुमच्या मनात विजन म्हणजे पैसा आणि मोठी गाडी आणि मोठा बंगला आणि सगळं मोठं मोठं येत असेल तर तुम्ही कोण आहे. ठीक आहे. आणि त्याच्यासाठी तुम्ही किती प्रयत्न करायची तयारी ठेवत आहे. स्वतःला विचारा की तुम्ही योगी कॅटेगरीतले लोक आहेत का. कारण हे जे घेतलेलं आहे, जे बिझनेस किंवा एंटरप्राइज आपण म्हणतो आहे, ठीक आहे, ते व्हेंचर आहे. आणि व्हेंचर हे ऍडव्हेंचर मधून घेतलेलं आहे. ठीक आहे. तर म्हणून त्याच्यासाठी, त्याच्यात करायसाठी तुम्हाला या 2 पैकी एक तरी व्हावं लागतं. नेक्स्ट, डू यू हॅव अ रोल मॉडेल. तुम्ही कोणाचं अनुकरण करत या बिझनेसमध्ये आले की तुम्हीच स्वतः सुरुवात केली आहे. तुम्ही कोणाला तरी पाहिलं असेल, तुम्हाला काहीतरी माहित असेल की बिझनेसमध्ये असं असतं म्हणून बिझनेस करणं चांगलं असतं. जे सिनियर्स आहेत आपल्याजवळ ते कदाचित जास्त चांगल्या पद्धतीने आपल्याशी शेअर करू शकतील की असं काय झालं होतं त्यावेळी की सगळं अवेलेबल होतं. आता बरेचसे लोक फोर्स्ड एंटरप्रेन्योर्स असतात. फोर्स्ड, दुसरं काही मिळत नाही म्हणून हे. पण एक काळ असा होता जेव्हा सगळं मिळत होतं तरी जे एंटरप्रेन्योर बनले त्यांचं पहिले विचार घेणं आवश्यक आहे की त्यांनी काय केलं होतं. ठीक आहे. तर रोल मॉडेलमध्ये तुम्हाला ऍज अ रोल मॉडेल तेंडुलकर रोल मॉडेल वाटतो की राहुल द्रविड रोल मॉडेल वाटतो. इथे मला प्रश्नाचं उत्तर पाहिजे आहे. दोज हू थिंक तेंडुलकर कॅन बी अ गुड रोल मॉडेल, प्लीज रेज युअर हँड्स. नाही, भगवान, गॉड ऑफ क्रिकेट, तुम्ही चक्क नाही म्हणत आहे. राहुल द्रविड कॅन बी अ रोल मॉडेल. का, काय केलं. द वॉल, द कन्सिस्टन्सी, टीमची गरज असेल तर विकेट किपर, टीमची गरज असेल तर ओपनर, टीमची गरज असेल तर फास्ट खेळणार, मनाविरुद्ध जाऊन खेळणार. रोल मॉडेल. बरोबर. ठरवा तेंडुलकर व्हायचा आहे उद्योग जगातला की द्रविड. ठरवा. नेक्स्ट, आर यू गुड ॲट एव्हरीथिंग. जस्ट नेक्स्ट टू इम्पॉसिबल आहे. राहू नाही शकत. म्हणजे मार्केटिंग मध्येही चांगला आहे, फायनान्स मध्येही चांगला आहे, अकाउंटिंगही सगळं समजतं, ह्युमन रिसोर्सही चांगला आहे. म्हणजे कोणी काही केलं तर राग न येता काम करतो किंवा रागावून
रागावून म्हणजे जेव्हा तुम्हाला राग येतो तेव्हा तुम्हाला माहित असलं पाहिजे की तुम्हाला राग आहे. म्हणजे रागावून पण काम करून घेता येतात किंवा प्रोडक्शन मॅनेजमेंट मध्ये तुम्ही आहे. हे सगळे सर्वगुण संपन्न कदाचित असतील एक दोन, पण सगळे नाही राहू शकत. याचाच अर्थ असा झाला की यू नीड टू बिलीव्ह दॅट हे माझ्याजवळ आहे, हे मला चांगलं जमत नाही, आय नीड टू टेक हेल्प. सगळ्या गोष्टी मीच करतो म्हटलं तर तारेवरची कसरत होऊ शकते. आणि बरेचसे बिझनेसेस केवळ एवढ्या गोष्टीमुळे फेल होतात, ते म्हणजे यू थिंक दॅट बिकॉज यू आर गुड ॲट वन थिंग यू आर गुड ॲट अदर थिंग. नेक्स्ट, सगळ्यात मोठा दोष माझ्या दृष्टीने, आर यू परफेक्शनिस्ट. प्रत्येक गोष्टीवर माझा स्टॅम्प लागला पाहिजे असेल तुमची इच्छा आहे का? की भाऊंनी काम केलं तर हे चांगलंच झालं पाहिजे, याला माझा हात लागलाय म्हणजे हे व्यवस्थितच झालं पाहिजे. सो आर यू परफेक्शनिस्ट बाय डेफिनेशन? की तुमच्या याच्यात आहे की हा ठीक आहे, माणूस आहे, चूक होऊ शकते, माझ्याकडूनही चूक होऊ शकते, मी पण माणूस आहे. की नाही, तुमच्या मनात काय आहे ते तुम्ही पहा. मी लिंक करणार सगळे प्रश्न, डोंट वरी अबाउट इट, पण प्रश्न आहे. नेक्स्ट, डू यू हॅव फेथ इन युअर टीम और एम्प्लॉईज? अग्रीड, एकला चालो रे, बी वन मॅन आर्मी. बट मोठं व्हायचं असेल, स्केलेबिलिटी पाहिजे असेल बिझनेसमध्ये, यू नीड टू डिपेंड ऑन समबडी. जर तसं नसेल तर तुम्ही रात्री झोपू नाही शकणार. कारण तो बरोबर करतो आहे की नाही त्याच्यावर रिस्पॉन्सिबिलिटी टाकली. तो माझा एम्प्लॉई आहे, तो बरोबर करेल की नाही याची जर तुम्हाला चिंता असेल तर तुम्हीच रात्री झोपू शकणार नाही. आणि ज्याच्याजवळ हा प्रॉब्लेम आहे त्यांनी स्वतःला बदलायची गरज आहे, एम्प्लॉईला नाही. त्यांनी स्वतःला बदलायची गरज आहे, थोडंसं मोठं व्हायची गरज आहे. नेक्स्ट, असं किती लोकांबरोबर होतं की लेजर टूर, काय म्हणतो त्याला आपण, केरळ, कन्याकुमारी, 4 धाम, असं कुठे जाऊन आलो 7-8 दिवसासाठी, जरा फ्रेश व्हायला जाऊ. फ्रेश व्हायला गेलेले लोक जेव्हा वापस येतात तेव्हा थकलो बा, आता 1-2 दिवसाची विश्रांतीची गरज आहे. अशा प्रकारातले तुम्ही आहे का ट्रॅव्हलर्स? असे असाल तरी काहीतरी प्रॉब्लेम आहे. आपण कशासाठी गेलो होतो? प्रॉब्लेम आहे, काहीतरी प्रॉब्लेम आहे, हे तुम्ही लक्षात घ्या. कारण सांगतो की जर हा माणूस तिकडे गेला आणि तिकडे गेल्यावर पहिली गोष्ट जर काय केलं असेल तर तिथल्या हॉटेलच्या वेटरला त्यांनी म्हटलं की तेरे को समजता नहीं है क्या, किंवा तिथल्या मॅनेजरला म्हटलं की तुम्हारी रूम सर्व्हिस बराबर नहीं है, रागावून, तर काहीतरी प्रॉब्लेम आहे. हा प्रॉब्लेम जेव्हा बिझनेसमध्ये येतो तो मोठा होतो. त्या प्रॉब्लेमचे पैसे लागत नाही, त्याचा फक्त मानसिक त्रास होतो. बिझनेसमध्ये हा प्रॉब्लेम झाला तर त्याचे पैसे मोजा. म्हणजे तुम्हाला म्हणून म्हटलं योगी इज द फर्स्ट लाईन, योगी इज द फर्स्ट लाईन. नेक्स्ट, आणि प्रश्नाच्या याच्यातला हा लास्ट प्रश्न आहे. एरोप्लेन मध्ये बसल्यावर पहिला विचार काय येतो मनात? थंडगार आहे, वातावरण चांगलं आहे, सीट एकदम मऊ आहे, यायला पाहिजे का, पहिला आहे बरोबर उडेल का, माइंडेड. पहिले आपल्या डोक्यात येतो की असं नाही झालं तर कसं. पॉझिटिव्हिटीच्या गोष्टी करतो, कॉन्फिडन्सच्या गोष्टी करतो, आपण करतो पण थॉट प्रोसेसमध्ये आपण निगेटिव्ह आहे. वाईट गोष्ट आहे का? लेट अस डिस्कस इट. वाईट गोष्ट आहे का? ही माझ्या मते चांगली गोष्ट आहे. कारण वैरी जे चिंतत नाही ते मन चिंतते आपलं की हे बिझनेस तर टाकला, आता कसं. हा जे हे सक्सेसफुल बिझनेसमॅन त्या फेजमधून गेलेले आहेत, पण the very fact that you are sitting here and listening means that अजून तुमची जर्नी पूर्ण झालेली नाहीये. मे बी द ड्रीम इटसेल्फ इज नॉट क्लिअर, किंवा ड्रीम क्लिअर असेल तर तुम्ही कुठेतरी अर्ध्या किंवा पाऊण अंतरावर पोहोचलेले. काही लोकांनी जस्ट सुरुवात केलेली आहे. त्यांच्यासाठी लेट अस डिस्कस नाउ की काय करायला पाहिजे ऍज अ पर्सन. कारण
बाकी कोणी काही केलं तरी दी करता इज द पर्सन हु इज डुईंग द बिझनेस. त्याचं डिसिजन विल बी फुल अँड फायनल. नेक्स्ट. सो डू यू हॅव 5 year प्लॅन फॉर सक्सेस? पुढच्या 5 वर्षात काय होणार? मी त्याची 20 वर्षाची गोष्ट केली होती. 5 वर्षांनंतर काय करायचं आहे, कुठे जायचं आहे, त्याची एक लाईन तरी लक्षात पाहिजे ना. एक तर पैशात लक्षात पाहिजे, एक तर मॅनपॉवर मध्ये लक्षात पाहिजे. कशात तरी कोणताही पॅरामीटर ऑफ सक्सेस घ्या तुम्ही. माझ्या हाताखाली 10 लोक काम करत असतील, कॅन बी अ डेफिनेशन. माझा बिझनेस पहा की आज दिवस सुरू झाला आणि आज गेला. आज जेवढे प्रॉब्लेम आले तेवढे मी सॉल्व्ह केले, संपलं. आय एम अ गुड सक्सेसफुल बिझनेसमॅन. मागच्या वर्षी 1 लाख रुपये कमावले, यावर्षी 10 लाख रुपये कमावले. आय एम सक्सेसफुल. पुढच्या वर्षी 100 लाख कमावेल. आय एम सक्सेसफुल. ह्या गोष्टी होत आहेत की याच्याविषयी तुम्ही विचार केला? इज इट अ प्लॅन्ड प्रोसेस की ही अशीच होऊन राहिलेली आहे? हा याचा खेळ आहे की हा याचा? रिअलाइज दॅट यू नॉट अदर्स अल्टिमेटली कंट्रोल युअर सक्सेस. त्या खालचे लोक आपल्या भाषेत बोलायचं बैताड आहेत. त्यांना काही समजत नाही. त्यांच्या चुकांमुळे माझा बिझनेस खराब होतो. रॉंग. तुमच्याच चुकांमुळे तुमचा बिझनेस खराब होऊ शकतो आणि तुमच्याच चुकांमुळे तुमचा बिझनेस खराब होतो. पण इफ इट इज अ सक्सेस, ते सगळ्यांचं असतं. सक्सेस सगळ्यांचं असतं. टीम चांगली होती, त्यांचे लोकच चांगले होते, त्याची वेळच चांगली होती, त्याचे कॉन्टॅक्टच चांगले होते. इट इज अ टीम. राईट. ब्रेनस्टॉर्म अल्टरनेटिव्ह फॉर टफ सिच्युएशन. जेव्हा जेव्हा तुमच्या याच्यात प्रॉब्लेम येतात तेव्हा तुम्ही कॉल अ फ्रेंड करता का? 4 लोकांशी बोलता का? स्वतः थंड डोक्याने विचार करता का बिफोर यू फेस दोज प्रॉब्लेम? डू यू सेलिब्रेट युअर अचिव्हमेंट? छोट्या छोट्या का होईना. काय सेलिब्रेट कराल? जेव्हा तुम्हाला माहित होईल की तुम्ही अचीव्ह केलं. तुमच्याजवळ लिहूनच काही नसेल तर, 3 महिन्याचं टार्गेट नसेल माहित, क्वार्टरली टार्गेट नसेल माहित, 1 वर्षाचं टार्गेट माहित नसेल, तर तुम्ही कसे सेलिब्रेट कराल? तुम्हाला बर्थडेच माहित नाहीये, तुम्ही डेट माहित नसताना कसं सेलिब्रेट कराल? हो, तू डेट लिहावं लागेल ना. दिस इज बर्थ डेट. तर हे इतके करोड, इतके एम्प्लॉईज, इतके डिस्ट्रिक्ट, इतके नंबर ऑफ कस्टमर्स, इतके युनिट सोल्ड, काही तर पॅरामीटर ठेवावं लागेल जे तुम्हाला लिहावं लागेल. श्रग ऑफ युअर सेटबॅक्स म्हणजे त्याला जे काही झालं असेल, चूक झाली असेल किंवा आपल्यासोबत वाईट झालं असेल, त्याला किती वेळपर्यंत कवटाळून राहता, त्याला किती लवकर तुम्ही सोडू शकता, नीड्स टू बी कन्सिडर्ड. ठीक आहे. किती वेळ द्यायला पाहिजे कुठल्याही सेटबॅक सोबत, म्हणजे तो पर्सनल सेटबॅक असो किंवा बिझनेसचा सेटबॅक असो, कुठल्याही सेटबॅक मध्ये किती वेळ त्याला द्यायला पाहिजे, टाइम, मनी, एनर्जी, ते तुम्ही विचार करायला पाहिजे. नॉर्मली आपलं वागणं बोलणं कसं असतं ते मी तुम्हाला सांगतो. समजा हे जे आहे हे बर्नर आहे, गॅसचं बर्नर आहे, हे सुरू आहे. मी तुमच्यातल्या एकाचा हात घेतला इथे आणि या बर्नरवर ठेवला, तर तुम्ही म्हणाल की सरांनी माझा हात या बर्नरवर ठेवला आणि माझा हात जळत आहे. कोणाची चूक आहे? चूक कोणाची आहे? अरे सरांचा हात कुठे आहे? आता बर्नरच्या बाजूला आहे. तुमचा हात बर्नरच्या बाजूला न्यायला कोणी थांबवलेला आहे? तुम्ही बाजूला करून घ्या, चला, देर इज नो प्रॉब्लेम. पण त्यांनी मला असं म्हटलं, इज इटिंग युअर टाइम, मनी अँड एनर्जी. ते आपल्या प्लॅन मध्ये नव्हतं. पार्टनरनी टीच केलं, ते आपल्या प्लॅन मध्ये नव्हतं. या कस्टमरनी प्रॉमिस करून नाही केलं, आपल्या प्लॅन मध्ये नव्हतं. विल हॅव टू फाइंड आउट वे आउट. ठीक आहे. ते जोपर्यंत स्वतःला मॅनेज नाही करणार तोपर्यंत गोष्टी होणार नाही. डेव्हलप अ सपोर्ट नेटवर्क. फोन अ फ्रेंड म्हणतो आपण, तर हे इतके सारे आपण नेटवर्किंग करत आहे. कम्युनिकेशन थांबवलेलं आहे. पण एक नंबर नाही सापडणार जर प्रॉब्लेम मध्ये आलो. म्हणून आता सगळ्यात पहिले ती लिस्ट बाजूला करून ठेवा की समजा प्रॉब्लेम मध्ये आलो, या प्रकारचा प्रॉब्लेम, तुम्ही फोन कोणाला करेल? 5 लोक तर पाहिजे तुमच्याजवळ. आयुष्यात जी कमाई केली आहे ती एवढी तरी पाहिजे की 5 नंबर असे वरती आले पाहिजे की हा प्रॉब्लेम तर हा आहे. ते असं करायची गरज नाही पडली. ते 5 इथे आले पाहिजे, रजिस्टर झाले पाहिजे.
ऑलवेज स्टैंड फॉर इंटीग्रिटी इन द बिजनेस। 100 चूहे खाने के बाद हज को जाने में मतलब नहीं है। 100 चूहे खाने की बारी नहीं आनी चाहिए। स्पेसिफिकली ये टाइम ऐसा है कि जिसमें यू कैन स्टिक टू योर इंटीग्रिटी एंड स्टिल डू गुड बिजनेस। गव्हर्नमेंट इज फोर्सिंग, ठीक आहे, ज्याला आपण म्हणतो की डॉक्युमेंटेशन इतकं छान आहे, सगळ्या गोष्टी आधार आहे, ठीक आहे ना, तर गव्हर्नमेंट इज फोर्सिंग की तुम्ही क्लीन बिझनेस करा, क्लीन बिझनेस करा. असं मानलं जातं की ज्याचा बिझनेस क्लीन आहे त्याचा आज नाही उद्या नाही, आजच बिझनेस चांगला होता. ठीक आहे. मी यांच्याशी बोलत होतो की हे आपला बिझनेस प्रपोगेट कसा करतात, तर त्यांनी सांगितलं माझे एक्झिस्टिंग कस्टमर्सच मला नेक्स्ट कस्टमर देतात. मी त्यांना सांगितलं नाही की ही प्रोसेस खूप स्लो आहे. आता सांगत आहे ही प्रोसेस खूप स्लो आहे. एक्झिस्टिंग कस्टमर जे सांगत जातील ते दिवस गेलेले आहेत. आता त्याचा एक काळ होता, आता नाही आहे. देर हॅज टू बी सम पर्पजफुल एफर्ट्स टू टॅप द कस्टमर्स. रिमाइंड युअरसेल्फ दॅट एव्हरी डे इज अ न्यू अपॉर्च्युनिटी. लास्ट इज ऑलवेज बी ओपन टू लर्निंग न्यू आयडियाज. कोणी काहीही बोललं त्याचं इव्हॅल्युएशन ताबडतोब सुरू करू नका. इव्हॅल्युएशन करायची वेळ रात्री झोपायच्या अर्धा तास आधीची आहे. तेव्हा त्या वेळेचा उपयोग करा. ती वेळ दुसऱ्या कुणालाही देऊ नका. दिवसभरात काय केलं, वेदर यू आर ऑन ट्रॅक, दिवसभरात काय चुका झाल्या, काय चांगल्या गोष्टी केल्या, याचं रिव्हिजन रोज होणं जरुरी आहे. होमवर्क फॉर एंटरप्रेन्योर इज रात्री झोपायच्या पहिले अर्धा तास आज काय झालं याचा फ्रॉम द स्टार्ट, फ्रॉम द बिगिनिंग तुम्हाला उजळणी करायची आहे. कितीही वाईट वाटत असलं तरी, कितीही चांगलं वाटत असलं तरी उजळणी रोज व्हायलाच हवी. नेक्स्ट, तो काय याच्यात काय दिसलं, थंडाई दिसली. चावी आहे ती गुरु आहे, इकडे किल्ली आहे. ते गुरु किल्ली लिहिलाय तुम्ही यशाची, ते इकडे गुरुजी आहे. गुरुजी सोबतचा वर्ड खूप इम्पॉर्टंट आहे. काय, थंडाई. गुरुजी सोबतचा जो वर्ड आहे तो खूप इम्पॉर्टंट आहे, थंडाई. आणि थंडाई हीच किल्ली आहे. जेव्हा तुम्ही म्हणता अग्रेशन, कॉन्फिडन्स, धडाडी हे उद्योजकात असणारे आवश्यक गुण आहेत. उद्योग सुरू करायला, उद्योग सुरू करायला आवश्यक आहेत. उद्योग सस्टेन करायला आणि ग्रो करायला थंडाई आवश्यक आहे. चला पुढे. फर्स्ट स्किल इज गेट ऑर्गनाइज. काही नवीन नसेल तुमच्यासाठी, तुम्ही फार ऑर्गनाइज असाल. तुम्ही ऑर्गनाइज्ड आहात का? ऑर्गनाइज्ड म्हणजे काय? नाही. मी ऑर्गनायझेशन लेवलच्या गोष्टी सध्या करत नाहीये. मी इंडिव्हिज्युअल लेवलच्या गोष्टी सध्या करत आहे. थोड्या वेळाने आपण ऑर्गनायझेशनकडे जाणारच आहे. इंडिव्हिज्युअली आर यू ऑर्गनाइज्ड? की आज फोन आला तुम्हाला की आज यायचं आहे, अरे हो विसरलोच. वॉज दिस स्लॉट बुक रिझर्व्ड? की आता फोन आला म्हणजे अर्जंट इम्पॉर्टंट, कोणाचा फोन आहे त्याच्यावर माझं येणं जाणं आय विल डिसाइड. असं होतं की इट वॉज बुक डिसाइड. ठीक आहे. मी तुम्हाला काही असं बोलणार नाही की काय करा, फक्त तुम्ही त्याच्यापासून मेसेज घेऊ शकता. क्रिएट अ टू डू लिस्ट इच डे. रोज सकाळी आज काय करायचे याची एक लिस्ट बनवायची. रिटर्न. आणि लिहायचं काय आहे, हा तुमचा जो सकाळचा एकांतातला वेळ असतो, एकदम एकांत, एकदम एकांत एकाच ठिकाणी असतो सकाळी. तेव्हाच ठरवायचं की 10 पॉईंटची लिस्ट होणार आहे की 7 पॉईंटची लिस्ट होणार आहे की 5 पॉईंटची लिस्ट होणार आहे. प्रॅक्टिकल टीप, तुम्हाला ती लिस्ट बनवायची आहे बिफोर यू स्टार्ट युअर होम. असं असू शकतं की त्या लिस्टमध्ये असं असेल की 4 कॉल यांना करायचे आहेत, ते तुम्हाला घरातूनच करायचे आहेत, पण ते तुम्हाला लिस्ट बनवायची आहे. याचाच अर्थ आहे वन मोर टाइम यू नीड अ डायरी. ठीक आहे. आणि रात्री किंवा संध्याकाळी बिफोर यू एंड द डे
टिक करा किती झाले, टिक करा किती झाले, अँड देन यू विल नोटीस की किती गोष्टी तुम्ही न केल्यामुळे झाल्या नाहीत आणि किती ह्या दुसऱ्यांवर होता. म्हणजे त्याला भेटायला गेलो, तो भेटला नाही म्हणून झाली नाही. अग्रीड, राईट? सो देन नेक्स्ट डे काय असेल, नेक्स्ट डे हे उरलेले 2-3 लिस्ट होईल. मी तुम्हाला गॅरंटी देतो की 365 दिवस जेव्हा असेल तेव्हा कमीत कमी 15 पानाची मागची लिस्ट तुमच्या जवळ असेल. याचाच अर्थ काय? फॉर दॅट डे इट वॉज इम्पॉर्टंट फॉर यू, बट समहाऊ तुम्ही त्याला परिस्थिती, वेळच तशी होती म्हणून तुम्ही ढकलत आहे. बट प्लीज रिमेंबर दे वेअर क्रिटिकल सक्सेस फॅक्टर फॉर यू. ते न केल्यामुळे कदाचित तुम्ही पुढे कमी स्पीडनी जाताय. फॉर एक्झाम्पल, इफ दे मिस 1 अपॉइंटमेंट, यांनी एक अपॉइंटमेंट मिस केली, यांना माहित नाही यांचा किती बिझनेस गेला. कदाचित तो क्लायंट त्यांचा सक्सेसफुल क्लायंट राहिला असता, त्यांनी दुसऱ्याला रिकमेंड केलं असतं, त्यांनी दुसऱ्या 3ला रिकमेंड केलं असतं. यू नेव्हर नो. सो अपॉर्च्युनिटी इज देअर. इफ यू डोंट टॅप, दॅट इज देअर. सो ऑफिस असं राहायला पाहिजे. संध्याकाळी तर तुमच्याजवळ तुमचा टेबल असेल, कम्पेअर करून पहा कसं आहे. म्हणजे असं नका विचार करू की हा काम न करणाऱ्याचा टेबल आहे, हा काम करणाऱ्याचा टेबल राहू शकतो. तुमचा टेबल कसा आहे एकदा पहा. म्हणजे वेदर इट इज ऑर्गनाइज ऑर नॉट, दोन्ही प्रकारचे टेबल चांगले असतात, नाही अशातला भाग नाही. पण याच्यात जास्त क्लॅरिटी येते की हे करायचं आहे. नेक्स्ट, आता हे चित्र काय आहे आणि वरती काय लिहिलं आहे. वरती पुन्हा एकदा एम्फसाइज केलं गेलं आहे की अकाउंटिंग पक्की पाहिजे. आता मी रुपयात बोलत आहे, की कशासाठी काय अलोकेशन केलं, कशासाठी किती खर्च ठरवलेला आहे, त्याचं अकाउंटिंग पक्क पाहिजे. असं नाही झालं पाहिजे की अकाउंटिंग हे माझ्या सीएचं काम आहे, माझा अकाउंटंट पाहून घेईल, मला त्याच्यातलं काही समजत नाही. प्लीज मग तुम्ही बिझनेस करू नका. तुम्हाला त्याच्यातलं समजलंच पाहिजे. आणि आज जर तुम्हाला हे समजलं असेल तर तुम्ही त्याच्यासाठी प्रयत्न करा. अकाउंटिंग होत काय आहे, अकाउंटिंग कशाचं होत आहे, तोंड आहे आपल्याजवळ, समजायला डोकं आहे, विचार आहे, काय केलं, हे कसं केलं, हा प्रॉफिट इतका दिसतोय, कसा दिसतोय, एवढं आहे, एवढं विचारू शकतो. नाही तर अकाउंटिंग आपलं काम नाही. आपल्याला क्रिएटिव्हिटी येते, आपली क्राफ्ट्समॅनशिप खूप चांगली आहे, आपण ते करू. तसं केल्याने जमणार नाही. खूप मेहनत कराल, बिझनेस तिकडे काही दिसणार नाही. राईट? हे काय आहे? ही एक खूप जुनी परंपरा आहे, सहस्त्र चंद्र दर्शन. हे कोण आहे मला माहित नाही, हे इंटरनेटवरून आलेले आहे माझ्या स्लाइडमध्ये. यांचा सहस्त्र चंद्र दर्शन सोहळा चालू आहे. आता या किपिंग रेकॉर्डचे 2-3 अँगल्स लक्षात घेऊया. असं तुमचं व्हायला पाहिजे असं वाटतं का? 75वा वाढदिवस वगैरे म्हणजे अपेक्षा आहे का? आहे. बरं, त्याच्यात काय असते नॉर्मली, काय करायचंय? असे 2-4 लोक बोलवाल ना, जे बोलतील तुमच्याबद्दल की हे खूप चांगले आहे म्हणून. बोलायला पाहिजे की नाही? काही रेकॉर्ड डिस्प्ले पेपरमध्ये इतक्याचं नाव आलं होतं, हा अवॉर्ड भेटला होता, हे काही करावं लागेल की नाही करावं लागेल? करावं लागेल. तर ते जे ऑब्जेक्टिव्ह विजनची लिस्ट होती त्याच्यात पैशासोबत ह्या पण गोष्टी लिहाव्या लागतील. पैशासोबत ह्याही गोष्टी लिहाव्या लागतील. ओके. बायका मुलांना वेळ देऊ शकत नाही ही जर कंप्लेंट असेल तर त्यांना हे सिद्ध करून द्यावं लागेल की तुम्ही खरंच काम करता. त्याचं काही रिकॉग्निशन, अचिव्हमेंट व्हायला पाहिजे. बरोबर आहे? त्याची गोष्ट पेपरात आली पाहिजे. ती तुम्ही तुमच्या पोरांना दाखवू शकता, तुमच्या आईला दाखवू शकता, त्यांना आनंद होईल. त्यांना आनंद झाला की तुम्हाला आनंद होईल. म्हणजे नॉट नेसेसरीली की हे सगळं काही मी माझ्या अचिव्हमेंटसाठी केलं पाहिजे. तुम्ही त्यांच्या अचिव्हमेंटसाठी सुद्धा करू शकता. ठीक आहे? तुमचा पेपरात फोटो आला तर सगळ्यात जास्त आनंद तुमच्यापेक्षा तुमच्या आईला होतो. दॅट इज फॅक्ट. दॅट इज फॅक्ट. तर त्या अँगलने जर तुम्ही विचार करायला लागले की हे जे करत आहे मी हे फक्त माझ्यासाठी नाहीये, हे 2-4 लोकांसाठी आहे ज्यांच्यात माझ्या दृष्टीने ते सॅक्रिफाईस करत आहे कशाचं तरी, वेळेचं. माझा वेळ भेटत नाही त्यांना ही रिटर्न गिफ्ट द्या.
राईट. आणि ह्या दिवसासाठी काहीतरी जमा करा, इथे टेबलवर काहीतरी ठेवायला पाहिजे की नाही. ह्या माणसाने इतकं कमावलं, ठीक आहे, आपण खूप काही एक्स्ट्रा ऑर्डिनरी सगळेच जण कमावू शकू का? आन्सर इज नो. पद्मविभूषण सगळेच होतील का? आन्सर इज नो. बेस्ट एंटरप्रेन्योर ऑफ द इयर सगळेच होतील का? आन्सर इज नो. मग मी माझ्या दृष्टीने स्वतःला अचिव्ड असं कधी म्हणू? मला माझी डेफिनेशन माहित पाहिजे की हे झालं म्हणजे मी सक्सेसफुल बिझनेसमॅन आहे. तर मग ह्या गोष्टी लिहून ठेवाव्या लागतील. फक्त लिहायच्या नाही आहेत, त्या दाखवायच्याही आहे की ह्या मी लिहिलेलं आहे. याला विजन मिशन. इज इट डिस्प्लेड? इज इट डिस्प्लेड? 10 वर्षात 100 करोड. इज इट डिस्प्लेड? समाज इतका चांगला आहे की तुम्ही विसरून जाल, पण अशा मीटिंगमध्ये विचारतील काय 1 वर्ष झालं किती करोड? 100 करोड. लक्षात आहे ना? समाज चांगला आहे, ठीक आहे, चांगल्या पद्धतीने चांगला आहे, वाईट पद्धतीने चांगला आहे. पण एक गोष्ट पॉझिटिव्हिटीच्या बाबतीत लक्षात आहे, ते म्हणजे बऱ्याच लोकांना अशी भावना असेल की समाज, डिपार्टमेंट, सरकार यांनी उद्योजकाला फुटबॉल बनवलेला आहे. नोटाबंदी राहो, जीएसटी राहो किंवा अजून काही राहो, फुटबॉल बनवलेला आहे. तर तुम्ही त्यांचे आभार माना. तुम्ही त्यांचे आभार माना. तुम्ही त्या सर्व लोकांचे आभार माना ज्यांनी सकाळी सांगितलं होतं तुम्हाला की तू काही करू शकत नाही आयुष्यात. एखादा तर असेलच ना ज्ञानी, त्यांनी आपल्याला म्हटलं असेल की तू आयुष्यात काही करू शकत नाही. अरे त्यांनी म्हटलं म्हणून तर आपल्यात जिद्द आली. असं कसं काही करू शकत नाही. सो वी शुड बी थँकफुल. सो ज्यांनी आपल्याला फुटबॉल बनवला आहे, जे आपल्याला लाथा मारत आहेत, त्यांचा उद्देश फक्त एकच आहे, आपल्याला आपला गोल मिळावा. आपल्याला आपला गोल मिळावा. अनफॉर्च्युनेट पार्ट इज, गोल कुठे आहे आपल्याला माहित. गोल कुठे आहे? डायरीत लिहा, लाल डायरी. नेक्स्ट, अनालाइज युअर कॉम्पिटिशन. सगळ्यात महत्वाची गोष्ट. यांना म्हटलं तुमच्याच सारखं करणारे 2 लोक मी पण ओळखतो, त्यांच्याशी भेटा. तुम्हाला कळेल की ते काय चांगलं करत आहे. जरुरी नाही की मीच सगळं काही आहे. त्यांच्या सक्सेसमधूनही आपण शिकलो पाहिजे. आपली नॉर्मली अशी बोलायची पद्धत आहे की आपल्या चुकातून आपण शिकलो पाहिजे. एक जन्म पुरा होणार नाही. दुसऱ्यांच्या चुकातूनही शिका आणि दुसऱ्याच्या चांगल्या गोष्टीतूनही शिकायला पाहिजे. बिकॉज एक लाईफ आहे आणि फक्त 30-35 वर्षाचा स्पॅन आहे टू बी सक्सेसफुल ऑर नॉट, टू बी ऑर्डिनरी ऑर नॉट, टू बी एनीबडी ऑर समबडी. फक्त 35 वर्षाचा स्पॅन आहे. त्याच्यातले बरेच वर्ष गेले सुद्धा आहे. आर यू गेटिंग इट? पण वेळ आहे, वेळ निघून नाही गेलेली आहे. 65व्या वर्षी बिझनेस करून सक्सेसफुल झालेले वर्ल्ड वाईड एक्झाम्पल्स आहेत. 65व्या वर्षी 20 बिझनेसेस फेल झाल्यावर 21वा बिझनेस सक्सेसफुल झालेले एक्झाम्पल्स आहेत. त्याच्यामुळे एक्झाम्पल्सची कमी बिलकुल नाहीये. एक एक्झाम्पल नाहीये, 100 एक्झाम्पल. राईट. So to be successful, you can't be afraid of to study and learn from your competitors. ठीक आहे. याचाच अर्थ आहे जेव्हा शिकायचं असतं तेव्हा खाली बसायचं. ओपन आय, डोकं ओपन. मी त्याच्यापेक्षा ग्रेट आहे असं नाही. शिकायसाठी आलेलो आहे ना, मग शिकायचं, ऐकायचं. लेट अस ट्राय की हे सगळं काय होतं. आफ्टर ऑल दे मे बी डुईंग समथिंग राईट, म्हणून तर ते कॉम्पिटिटर आहे तुमचे. तुमची आणि त्यांची करायच्या पद्धतीत काहीतरी फरक असेल. तो कॉम्पिटिटर आहे, तो तुम्हाला मानतो की नाही माहित नाही, पण त्याच्याजवळ अशी काहीतरी गोष्ट आहे जी तुम्ही शिकू शकता. कुठल्या लेवलपर्यंत जायचं तर या लेवलपर्यंत जायचं. काय लेवल आहे? टूथब्रश वर्सेस हे काय मशीन आहे? व्हॅक्युम क्लिनर. इज देअर एनी कॉम्पिटिशन? इज देअर एनी कॉम्पिटिशन बिटवीन दीज 2 products? Okay. Is there any situation where toothbrush is better cleaner than this? Yes, अल्युमिनियम विंडो, त्याच्यातला फसलेला कचरा काढायचा असेल तर ह्याच्यापेक्षा ते चांगलं. याच्यापेक्षा ते चांगलं आहे. आर यू गेटिंग इट? ठीक आहे. आता सध्या त्याची काही व्हॅल्यू नाही आहे. त्याची मूळ व्हॅल्यू संपल्यावर त्याला आपण कचरा साफ करायसाठी वापरतो. इज दिस थिंग क्लिअर?
पण त्याचा आपला वापर आहे, ती फॅसिलिटी याच्यात आली पाहिजे. इट कॅन बी अ USP ऑफ अ प्रॉडक्ट. इट कॅन बी अ USP ऑफ प्रॉडक्ट. छोट्या छोट्या गोष्टी, बिकॉज यू डोंट नो काय क्लिक होईल. करायच्या पहिले कितीही रिसर्च करा, एक्झॅक्टली काय क्लिक होते हे तुम्हाला माहित नाही. जर माहित असताना की पेपर मधली ऍड सक्सेसफुल आहे, की मॅगझिन मधली सक्सेसफुल आहे, की टीव्ही मधली सक्सेसफुल आहे, की वेबसाईट सक्सेसफुल आहे, की अजून कुठली सक्सेसफुल आहे, रेडिओवरची ऍड सक्सेसफुल आहे, हे जर माहित झालं ना, तर लोक सगळ्या ठिकाणी ऍडव्हर्टाईज करणं बंद करतील. त्यांना माहित नाही, त्यांना एवढं माहित आहे की ऍडव्हर्टाइजमेंटनी फायदा होतो. कोणत्या? सगळं करत राहा, जे चाललं ते चाललं. इज दिस थिंग क्लिअर? अदरवाईज इतके मोठे मोठे लोक आहेत ना, 100 देशात बिझनेस करणारा, करोडो अब्ज रुपयाचा बिझनेस करणारे सगळीकडे ऍडव्हर्टाइजमेंट देतात ना, कारण त्यांना माहिती नाही आहे काय क्लिक होईल, कोणत्या वेळी क्लिक होईल. नेक्स्ट, सगळ्यात महत्वाचं, ज्या फेजमध्ये असतील काही लोक आणि ज्या नाही आहे ते या फेजमध्ये जाईल. नॉर्मली जेव्हा एक व्यक्ती जॉब करतो तेव्हा हे मिड लाईफ क्रायसिस येतं. जॉब सुरुवातीला चांगलाच असतो, चांगलं वाटतं, प्रमोशन वगैरे होतं. एक 40 ते 45च्या एजच्या मध्ये असं वाटतं की आता इथून पुढे काही नाहीये, जी वरची जागा आहे ती आपल्याला भेटणं शक्य नाही किंवा आपण तिथे जाऊ शकत नाही. ठीक आहे, राईट? असा विचार जेव्हा करतो आपण, ठीक आहे, तेव्हा काय होतं? स्वतःची इफिशियन्सी कमी होऊन जाते, कामावरचं लक्ष कमी होऊन जाते. हे नोकरी करणाऱ्यासाठी ठीक आहे. हे जर उद्योजकांनी केलं, त्याच्यात जर मिड लाईफ क्राईस आला तर काय होईल? बिझनेस डाऊन होईल आणि ते त्याला परवडण्यासारखं नाही. इकडे काय आहे, सरकार किंवा एम्प्लॉयर पगार देत आहे, थोडं कमी जास्त, थोडा CR इकडे तिकडे, पण गाडी चालू आहे. उद्योजकाच्या याच्यात यू हॅव टू बी परफॉर्मिंग, म्हणजे तुमची 100 मीटरची रेस नाही आहे, ती मॅरेथॉनच आहे. तुम्ही थांबू नाही शकत की त्याला 100 मीटरचं मी जिंकलेलं आहे, आता पुढे नाही, त्याच्यानंतर दुसरी 100 मीटर सुरू आहे. सो एव्हरी डे देर इज अ रेस, आणि ती आपल्याला धावायचीच आहे. आणि दोज हु आर फर्स्ट जनरेशन एंटरप्रेन्योर्स, त्यांचं लाईफ सगळ्यात बेकार आहे, आणि हे त्यांनी लक्षात घ्यायचं आहे. सॅक्रिफाईस शिवाय होणार नाही, सॅक्रिफाईस शिवाय होणार नाही. आणि ते सॅक्रिफाईस करायची मानसिक तयारी तुमच्यात असलीच पाहिजे, त्याच्याशिवाय समोर जाता येणार नाही. टुडे आय टर्न 40, आय एम नॉट ओल्ड, आय एम रेट्रो. वेन आय एम 60, आय विल बी विंटेज, अँड वेन आय एम 80, आय विल बी अँटिक, बट नेव्हर ओल्ड. हा स्पिरिट पाहिजे. आणि हे जर तुम्हाला पाहायचं असेल तर ते MDH मसाले एकदा, दोनदा, चारदा पहा. ते आजोबा जितके चांगले हसतात, थोडं तरी आपल्याला तेवढं हसता आलं पाहिजे. ते लहानपणापासून तसे हसत नसते, ते 40 तसे हसले नसतील. आता MDH इज अ व्हेरी बिग ब्रँड, आता ते हसू शकतात. ही कॅन अफोर्ड. आर यू गेटिंग इट? तसं किंवा त्याच्यासारखंच हसण्याची ताकद आपल्यात यायला पाहिजे. हे आपल्या डायरीत लिहा. नेक्स्ट, स्टे फोकस्ड म्हणजे काय? स्टे फोकस म्हणजे काय? छोट्या छोट्या अचिव्हमेंटनी जास्त खुश व्हायचं नाही. फर्स्ट जनरेशनचा एंटरप्रेन्योर असेल तर बिलकुलच नाही. विरासत मध्ये काही भेटलं असेल, वडिलांचा बिझनेस कॅरी करत असेल तर यू कॅन अफोर्ड टू रिलॅक्स अ बिट, नॉट मच. फर्स्ट जनरेशन, माझं अझम्पशन असं आहे की मेजॉरिटी फर्स्ट जनरेशन आहे, आणि फर्स्ट जनरेशन वाले कॅन नॉट डू दिस. दे हॅव टू बी फोकस्ड फॉर 60-65 years. दे हॅव टू बी फोकस्ड, कारण तुम्हाला तुमची पेन्शन पण याच्यातूनच काढायची आहे. आर यू गेटिंग इट? आर यू गेटिंग इट? दुसरी गोष्ट, वेन वी से टीम तयार करायची आहे किंवा हे करायचं आहे, डोंट एव्हर कन्सिडर दॅट युअर सन ऑर डॉटर विल जॉइन युअर बिझनेस. मेजर फ्लॉ इन प्लानिंग. अब मैं बूढ़ा हो गया हूं और अब बिजनेस मेरे बच्चे चलाएंगे, मेरा बिजनेस मेरे बच्चे नहीं चला सकते. कुठे फॉल्ट आहे? कुठे फॉल्ट आहे? लुक ॲट ऑल बिझनेस कम्युनिटीज. सगळे बिझनेस करतात,
पण नंबर ऑफ बिझनेसेस वाढत असतात. 2 मुलं असतील तर 2 बिझनेस होतात. आपली मेंटॅलिटी, माझा बिझनेस हा समोर चालेल नाही. इफ युअर सन ऑर डॉटर वॉन्ट्स टू बी इन द बिझनेस, लेट देम स्टार्ट देअर ओन बिझनेस. तुम्ही त्यांना तुमच्या लर्निंगच देऊ शकता, बट देन लेट देम स्टार्ट अफ्रेश. त्यांना जर मोठं करायचं असेल तर, त्यांना जर छोटा करायचं असेल तर यू कॅन डू इट. सो डोंट अज्युम की दे विल पार्टनर यू समडे. तुम्ही जेव्हा म्हातारे व्हाल तेव्हा नाही. तुम्हाला तुमच्या म्हातारपणाची काळजी तुम्हालाच घ्यायची आणि तुमचं पेन्शन सुद्धा तुम्हालाच काढायचं. या विचारातून तुम्ही करा. किती पैसे लागतील ते पण डायरेक्ट लिहा. नेक्स्ट सांगितलंय, प्रिपेअर टू मेक सॅक्रिफायसेस. यू आर वर्किंग फॉर युअर सेल्फ. जर कोणी असं चुकीने म्हणत असेल की माझ्या फॅमिलीसाठी, बायका पोरांसाठी एवढी मेहनत घेत आहे, तर ते खोटं बोलत आहे. ते खोटं बोलत आहे. मी पुष्कळ उदाहरणं पाहिलेले आहे. तुम्ही फक्त आणि फक्त तुमच्यासाठी करत आहे. तुमची डेफिनेशन फॉर सक्सेस विल टेल यू की तुम्ही कशासाठी करताय. तुम्हाला स्टेजवर यायचंय, तुम्हाला हार तुरे पाहिजे, तुम्हाला तुमचा गौरव झालेला पाहिजे, तुम्हाला पुरस्कार मिळायला पाहिजे, तुम्हाला पैसे पाहिजे. दॅट यू डिसाइड. बट यू आर वर्किंग फॉर युअर सेल्फ. बाय डेफिनेशन ह्युमन बिईंग इज अ सेल्फिश पर्सन. बाय डेफिनेशन. आर यू गेटिंग इट? तर ते लक्षात घ्या की असं आहे. उगीच जास्त चांगुलपणाचा मानू नका. पहिले स्वतःला सिद्ध करा. नेक्स्ट, कुठल्याही बिझनेसमध्ये, इव्हन इफ यू आर मॅन्युफॅक्चरर, यू हॅव टू गिव्ह सर्व्हिस. इफ यू आर अ सर्व्हिस प्रोव्हायडर, यू हॅव टू गिव्ह सर्व्हिस. सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट इज PR. त्याच्यानंतरचा 2 लाईन जास्त इम्पॉर्टंट आहे. डू यू हॅव बजेट फॉर PR? थोडंसं आटपट वाटेल. बजेट, येस, देअर हॅज टू बी बजेट फॉर PR. देअर हॅज टू बी शेड्यूल फॉर PR. देअर हॅज टू बी गॅजेट फॉर PR, जे तुम्हाला सांगेल आज याचं हे आहे. सकाळी काय ऐकलं आपण? अर्ध्यापेक्षा जास्त गोष्टी बोलण्याने होतात. तोंडात जास्त शक्ती आहे, बरोबर आहे. आपण तोंडाची शक्ती काम बिघडवण्यासाठी जास्त वापरतो. ह्याच्यासाठी करा. इव्हन इफ इट साऊंड्स आर्टिफिशियल, सेइंग हॅपी बर्थडे टू समबडी, ज्याच्याशी तसा आपला काही संदर्भ नाही आहे, पण ही इज अवर बिझनेस पार्टनर. अशा कुठल्याही माणसाचा तुम्हाला फोन आला तर तुम्हाला वाईट वाटेल का? और यू विल फील गुड अबाउट इट. तसंही रिवाज आहे, बर्थडेच्या दिवशी आपल्याला चांगलंच वाटत असतं. आर यू गेटिंग इट? राईट. सो हा जो PR आहे, यू विल हॅव टू मेंटेन विथ अ फ्रिक्वेन्सी. त्याच्यासाठी कुठल्याही सॉफ्टवेअरची मदत घ्या. नॉट नेसेसरीली की तुम्ही फक्त बर्थडेलाच विश केलं पाहिजे. यू कॅन ऑलवेज आस्क अँड रेकॉर्ड. कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंटचे सॉफ्टवेअर्स येतात. तेवढा पैसा खर्च करायची तुमची ताकद किंवा गरज नसेल तर यू मॅनेज इट युअर सेल्फ. बट PR ला बजेट असलंच पाहिजे आणि PR ला गॅजेट असलंच पाहिजे आणि त्याचा वापर तुम्ही केलाच पाहिजे. तुम्हाला बोलायला किती अवघडत असेल कोणाला, तरी तुम्हाला त्याला कॉन्टॅक्टमध्ये ठेवणं आवश्यक आहे. Not only through WhatsApp, I am talking about verbal. I am talking about verbal. म्हणून सकाळचा, संध्याकाळचा, दुपारचा जो वेळ तुम्ही काढू शकत असाल, याच्यातला दिवसातला अर्धा तास तरी PR साठी द्या. बिकॉज PR इज गोइंग टू टेक युअर बिझनेस टू नेक्स्ट लेवल. तुमच्या रुटीन ऍक्टिव्हिटीज नाही. तुम्ही रुटीन ऍक्टिव्हिटीज मध्ये इन्व्हॉल्व राहिला तर तुमची बिझनेसची स्केलेबिलिटीला लिमिटेशन्स येतील. तो खूप मोठा बिझनेस होऊ शकणार नाही. तुम्ही जर असं म्हणाल की माझ्या प्रॉडक्टचा क्वालिटीच माझ्याबद्दल बोलेल, बिझनेस इतका वाढणार नाही. किंवा तुम्हाला जे वाटत आहे तुमच्यासारख्या 1000 लोकांना तेच वाटत आहे. सो माणसाची किंमत आणि माणसातील किंमत ओळखा आणि ट्राय टू स्पेंड सम टाइम अँड मनी ऑन PR. मोठे लोक असतील, बुके पाठवा, बुके घेऊन जा. सरकारी बँकर कोणी असेल त्याच्या नजरेत तुम्ही असलं पाहिजे आणि त्याला आप कोण है विचारायची गरज नाही पडली पाहिजे. आईये असं त्यांनी म्हटलं. त्या लेवलचा PR जे संबंधित लोक आहेत त्यांच्याशी तुम्ही जे कॉन्टॅक्टमध्ये आले, यूज टेक्नॉलॉजी फॉर दॅट. बट तुम्ही हे सगळं करा.
इफ आय ओनली हॅड $2 लेफ्ट आय वुड स्पेंड $1 ऑन PR, असं बिल गेट्सनी म्हटलं आहे. $2 पैकी अर्ध बजेट त्यांनी केलं असतं खर्च, जर $2 उरले असते त्याच्याजवळ. तर म्हणजे PRचं इम्पॉर्टन्स बिल गेट्स आपल्याला समजावून सांगत आहे. ठीक आहे. आणि बेटर युअर सर्व्हिस एव्हरी टाइम हे तुमच्या डोक्यात असणं फार आवश्यक आहे. जस्ट मीटिंग द स्टँडर्ड्स विल नॉट डू. नेक्स्ट, बी कन्सिस्टंट. कन्सिस्टन्सी ची सवय लागली पाहिजे. इट शुड बी हॅबिट असं याच्यात सांगितलेलं आहे. आपण बोलतो पण करायला गेलं तर ते कठीण होतं. राईट एव्हरी टाइम शुड बी दी प्रिन्सिपल. नेक्स्ट, सगळ्यात इम्पॉर्टंट आस्पेक्ट ऑफ द बिझनेस इज दीज अदर पीपल. CA झाला, लॉयर झाला, वेबसाईट डेव्हलपर्स झाले ना. तुम्हाला भेटायच्या पहिले लोक तुमची वेबसाईट पाहतात ना, बरोबर. राईट. तर तुमचा जर प्रॉडक्ट विकण्याचा धंदा असेल तर प्रॉडक्ट तुम्ही युनिटमध्ये बनवता ना, मग तुम्ही ऑफिस कशाला चांगलं करता? ऑफिसचं फर्निचर कशाला चांगलं पाहिजे? त्याचं एंट्रन्स, त्याची लॉबी, त्याची सिटिंग, त्याचं रिसेप्शन कशाला चांगलं करता? काय संबंध आहे दोघांचा? प्रॉडक्ट तिकडे, मशीन तिकडे, तिकडे बनणार आहे, तिकडेच ट्रकमध्ये लोड होणार आहे, तिकडूनच जाणार आहे. ऑफिस कशाला चांगलं पाहिजे? कारण येणारा माणूस पहिले ऑफिसात येणार आहे, फॅक्टरीत जाणार नाहीये. फर्स्ट इम्प्रेशन इज लास्ट इम्प्रेशन आपल्याला केव्हाच शिकवलेलं आहे. म्हणून आपण तिथे पैसे खर्च करतो. किती साधं फर्निचर किती पैसे लावतो? 10 लाख, 1 लाख किती लावतो? त्याच्याही पहिले तो कुठे जातो? वेबसाईटवर जातो. त्याच्यात किती हजार लावतो? किती हजार लावतो? किती लावायला पाहिजे? किती लोकांकडून ऐकतो? युग टेक्नॉलॉजीचा आहे, ऍक्सेस आहे. अरे तुमच्याविषयी विचार करेल तर सगळ्यात पहिले गुगलवर टाईप करेल ना, मग तुमच्या ऑफिसमधलं तुमचं ते फर्निचर पाहिलं ना, मग तुमचं प्रॉडक्ट अँड फॅक्टरी पाहिलं ना, मग कॉन्ट्रॅक्ट होईल ना. पहिली स्टेपच जर चुकली तर ओरिएंटेशन राईट पाहिजे ना. जो माणूस 1 लाख 10 लाखाचं फर्निचर ऑफिसचं चांगलं करत आहे, त्यांनी वेबसाईट कशी नाही करायला पाहिजे 1 लाखातून? आर यू गेटिंग इट? समजत आहे? बोलत आहे त्याच्यात काही सेन्स दिसत आहे? ओरिएंटेशन कुठे चुकतं हे कळत आहे? डबल स्टँडर्ड्स लावतो प्रत्येक ठिकाणी. युग बदलत आहे, चेंज होत आहे. म्हणजे तुम्हाला आता तुमची वेबसाईट सुद्धा मोबाईल रेडी करायचे दिवस संपलेले आहे. आता तुमची जर जुनी वेबसाईट असेल तर ती मोबाईलमध्ये चांगली दिसणार नाही. जी मोठी दिसते स्क्रीनवर ती मोबाईलमध्ये चांगली दिसण्यासाठी तिला मोबाईल रेडी करावं लागतं. त्याची सुद्धा आपल्याला ओळख असायला पाहिजे. ते आपल्याला करावं लागतं. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट, आपली वेबसाईट दिवसातून एकदा तरी व्हिजिट करायला पाहिजे. आपण त्याला फॉर्मॅलिटी म्हणून जर बाजूला ठेवला तर मग माझ्या मते तुम्ही तो खर्चच कशाला केला? इफ यू हॅव नो फेथ ऑन द मेकॅनिझम, डोंट पुट युअर मनी अँड एफर्ट्स ऑन दॅट. जर तुमचा थोडा तरी विश्वास असेल तर पूर्ण टाका. अर्धवट कुठलंही काम करू नका. पाय ठेवायचा असेल तर पूर्ण पक्का ठेवा. इज दिस थिंग क्लिअर? सो लॉयर, CA आणि वेबसाईट डिझायनर ह्या 3 गोष्टी अशा आहेत ज्या तुमच्या चांगल्याच क्वालिटीच्या पाहिजे. तुम्हाला आठवते का हे कोणते लोक तुमचे राहू शकतात? फ्यू पर्सन्स क्रिटिकल टू युअर बिझनेस सक्सेस. इट कॅन बी अ स्वीपर, इट कॅन बी अ इलेक्ट्रिशियन, कोणी राहू शकतं. इट डिपेंड्स ऑन युअर बिझनेस. पण ते लोक चांगलेच पाहिजे. जस्ट बिकॉज ते स्वस्तात अवेलेबल आहे, यू शुड नॉट हायर देम. डोंट कॉम्प्रोमाइज ऑन दिस. इज दिस थिंग क्लिअर? मी जे बोललोय ते समजत आहे का? सो पुढचं जे युग आहे ते तसंच आहे. इफ यू गिव्ह मी 1 मिनिट, मी यांना काय सांगितलं ते तुम्हाला सांगतो. मी म्हटलं तुम्ही साईट बनवली, साईटमध्ये खाली आपले व्हिजिटिंग कार्ड रोल होत आहेत, बरोबर आहे. व्हिजिटिंग कार्डवर तुम्ही काय करता हे लिहिलेलं आहे, बरोबर आहे. राईट. आपल्या फोरमचा उद्देश काय आहे? मी त्यांना हे सांगितलं की कॅन यू थिंक अबाउट इट, की त्या आता व्हिजिटिंग कार्डला क्लिक केलं तर आय शुड बी एबल टू बाय समथिंग विच इज बिंग सोल्ड बाय यू.
तसं झालं तर पुढची स्टेप होईल ना. तर तिथे क्लिक केल्यावर मी तुमच्या साईटला गेलो पाहिजे आणि तिथे मला ऑनलाईन पर्चेसिंगची गोष्ट असायला पाहिजे अवेलेबल. वन्स आय एम व्हेरी शुअर की हे असंच आहे, दोज हु आर एस्टॅब्लिश बिझनेसेस त्यांना तर विकायला काहीच त्रास झाला पाहिजे. वन मोर थिंग जी मी त्यांना सांगितले, लेट देम डू इट, राईट. तसं जर काही झालं तर या फोरमचा उपयोग जास्त होईल. मग या फोरममध्ये लोकांना बोलवायची गरज पडणार नाही, लोक आपोआप येतील आणि ज्या मोशननी हे सुरू झालेलं आहे टू रीच टू एव्हरी समाज मेंबर, ती गोष्ट शक्य होईल जर इथून सुरुवात केली तर. आर यू गेटिंग इट? तेवढ्या गोष्टी वेबसाईटमध्ये असल्या पाहिजे, ज्या इथल्या फोरमवर आहेत त्याच तुमच्या पण असायला पाहिजे. म्हणजे तुमची पण वेबसाईट वर्किंग असायला पाहिजे. अँड देअर शुड बी अ फॅसिलिटी. सो हॅव यू ट्राईड इट? हॅव यू ट्राईड टू सेल युअर प्रोडक्ट ऑन अमेझॉन? जे काही बनवता तुम्ही विकायचा प्रयत्न केला आहे का? जस्ट टू चेक किती खर्च येतो असं वाटतं तुम्हाला अमेझॉनवर तुमचं प्रॉडक्ट विकायसाठी? विचार करणं सुरू करा. ऑनलाईन रजिस्टर करता येतं, ऑनलाईन पाठवता येतं. तुम्हाला तुमचं नेटवर्क तयार करायची गरज नाहीये. तुम्हाला अमेझॉन पसंत नसेल दुसरं कोणी घ्या. मी यांना तर अमेझॉन सारखी सिस्टीम डेव्हलप करायला सांगितली. पण सध्या तुम्हाला प्रॉडक्ट ऑनलाईन विकल्या जाऊ शकतं की नाही, डज इट हॅव इंटरनॅशनल डिमांड ऑर नॉट, ह्या गोष्टी जर तुम्हाला चेक करायच्या असेल तर यू शुड स्टार्ट विथ इंडिया फर्स्ट. तुम्ही महाराष्ट्राच्या बाहेर नसाल गेले तर जाण्याची ही योग्य वेळ आहे. आणि जितकं छोटं प्रॉडक्ट आणि जितकं छोटं युनिट असेल तितकंच जास्त स्कोप आहे असं मला वाटतं, कारण तेवढी त्याची स्पेशालिटी राहील. आर यू गेटिंग इट? तो ट्राय, हे जे अव्हेन्यूज आहे याला ट्राय नाही केलं तर तुम्ही काय कराल आणि किती दिवस करणार आहे मॅन्युअली? करूच शकत नाही. अरे 8 वर्षापासून आम्ही एक दोघांशी बोलत आहे, बट वी डोंट नो वी बिलॉंग टू सेम कास्ट. पुढची गोष्ट जाऊ द्या ना. आणि तुम्हाला आता ओळखलं असेल की मी भरपूर बोलतो आणि ते भरपूर बोलतात. आर यू गेटिंग इट? सो इतकं मोठं जग आहे, इतक्या गोष्टी टॅप करायच्या आहे की देअर विल बी पीपल इन दी समाज इट सेल्फ हू विल नॉट बी नोईंग अबाउट दिस ऑर्गनायझेशन. त्यांच्यापर्यंत किती फास्ट पोहोचू शकतो ओनली आयटी कॅन मेक यू, नो अदर मीडिया. सो यू विल हॅव टू थिंक अबाउट इट. नेक्स्ट, फाइंड व्हॉट हेल्प इज अवेलेबल. म्हणून मी म्हटलं की माझ्याजवळ एक साईट आहे एमएसएमई. एमएसएमईच्या वेबसाईटवरून कट केलेला आहे. एमएसएमईच्या स्कीम्स काय, क्लस्टर डेव्हलपमेंट आजच झालं, प्रॉव्हिडंट पॉलिसी आताच ऐकलं, ट्रेनिंग प्रोग्राम, इंटरनॅशनल डोमेस्टिक ट्रेड फेअर, स्कीम्स, स्टेट प्रोफाईल ऑफ विदर्भा, वेंडर डेव्हलपमेंट प्रोग्राम, सोवेनियर, मिनिस्ट्री कुठल्या कुठल्या, केव्हीआयसी, एनएसआयसी, सिडबी, हे सगळ्या गोष्टी आताही तुम्ही सर्व करू शकता वेबसाईट मध्ये जाऊन. यांच्या आताही सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत. तिथे तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं, सगळ्या गोष्टी आहे. सो न्यू जनरेशनला जे पाहिजे, एक्झिस्टिंगला पुढे मॉडर्नाइज करायसाठी काय पाहिजे, सगळ्या गोष्टी इथे आहेत. ओनली ऑप्शन इज, ओनली प्रॉब्लेम इज माझ्याजवळ हे करायला वेळ नाहीये. का नाही? कारण मी माझं रुटीनच काम करत आहे. सो देअर फॉर आय से देअर हॅज टू बी अ बजेट ऑफ टाइम नाव फॉर दिस. लक्षात ठेवावं लागेल की महिन्याचा चौथा रविवार, चौथा शनिवार विल बी फॉर धिस ओनली. काही स्कीम आली आहे का, आणि ज्या प्रकारचं सरकार आता काम करत आहे, स्कीम्स भरपूर आहेत. ठीक आहे. आणि सगळ्या ऑनलाईन अवेलेबल आहे. सगळ्याचं रजिस्ट्रेशन ऑनलाईन करता येऊ शकतं. ओनली थिंग इज यू मेक युअर डिजिटल सिग्नेचर रेडी. ह्या सगळ्या गोष्टी रेडी ठेवल्या तुम्ही की बाकीच्या गोष्टी फटाफट होत राहतील. किती स्कीम आहे टू सपोर्ट, तुम्ही पाहाल तर तुम्हाला कळेल की किती मोठं काम करत आहे एमएसएमई DI आणि त्याला किती छोटा प्रतिसाद आहे. आर यू गेटिंग इट? बट दे नीड परफॉर्मन्स. जसं मी तुम्हाला सांगितलं, यू शुड कोलॅबरेट विथ देम. सरकार, सावकार, कलाकार आणि जमादार हे 4 गोष्टी पैकी जो कोण मी भेटेल सगळ्यांशी तुम्ही काय करायला पाहिजे, असोसिएशन डेव्हलप करायला पाहिजे. जसं 3 तारखेला आता आहे, त्या लोकांची, त्यांच्या सेक्रेटरीशी कोणाची तरी तुमची ओळख झाली पाहिजे. होऊ शकतं ना की यू विल नीड ही अजय अतुल फॉर युअर ऍडव्हर्टाइजमेंट. नाही, जर असं ड्रीम नसेल तर कशाला प्रोग्राम पाहायला जातात? प्लास्टोची ऍडव्हर्टाइजमेंट कोण करतात?
राष्ट्र माहित आहे ना? हा, इथलीच आहे ना? हा, कोण करता ऍडव्हर्टाइजमेंट? ऋतिक रोशन. जर ते विचार करू शकतात, आपण अजय अतुलचा विचार नक्की केला पाहिजे. आर यू गेटिंग इट? सो ते लोक आपल्या ब्रँडला मोठं करू शकतात ताबडतोब, पण त्यांचा रिच मोठा आहे. आर यू गेटिंग इट? तुम्हाला समजत आहे मी काय बोलत आहे? ठीक आहे, त्या दृष्टीने विचार करा. हे बाकीचे लोक तुम्हाला लागतातच. सरकारची सोबत पाहिजे, सावकारची पण सोबत पाहिजे. वी आर टॉकिंग अबाउट बँकिंग आणि अदर नेटवर्क. जमादार, लॉ अँड ऑर्डर सांभाळणारे, जे तुमच्या बिझनेसशी निगडीत असतील त्यांच्याशी तुमच्या ओळखी असल्या पाहिजे. अँड देअर शुड बी PR बजेट फॉर दीज पीपल. PR बजेट फॉर दीज पीपल. यांचा वाढदिवस तुमच्याकडून मिस नाही झाला पाहिजे. बाकी त्यांना लक्षात नाही राहिलं तर चालेल की आज त्यांचा वाढदिवस आहे, पण अर्ली मॉर्निंग जर तुम्ही हे करू शकले त्यांच्यासाठी, तर तुम्ही पाहाल तुमचं जग बदलून जाईल. ओनली वन फोन कॉल कॅन मेक द थिंग्स बेटर फॉर यू. आर यू गेटिंग इट? एकच गोष्ट जी त्याच्या मनाला लागेल, तुमचा एक कॉल. ठीक आहे, यू विल हॅव टू डू इट. नेक्स्ट, आता शेवटचे 3 स्लाइड्स सम अप करत आहे. इट इज टाइम फॉर चेंज. नंबर 1, सगळ्यात महत्वाची गोष्ट जी समजायची आहे की आपण हा 8 तासाचा बिझनेस जो होता, जो मी करतो, सर करतात, आम्ही नोकरी करतो, आमचा 8 तासाचा बिझनेस आहे. तुमची 24 तासाची नोकरी आहे. तुम्ही 8 तासाची नोकरी सोडली, तुम्ही 24 तासाची नोकरी धरलेली आहे. दिस यू नीड टू अंडरस्टँड. तुमची घड्याळ अशीच दिसली पाहिजे, जी तुमच्या हाताची आहे ती कामाची नाही. तिच्यात 12 वाजतात. तुमची घड्याळ अशी दिसली पाहिजे, तर पुढे काहीतरी होऊ शकते. नेक्स्ट, सगळ्यात इम्पॉर्टंट स्लाइड आहे. हे जरी केलं ना तुम्ही, तरी तुमचा बिझनेस खूप लंबा चालेल आणि चांगला सक्सेसफुल राहील. पहिले मला सांगा, व्हॉट इज युअर टेक ऑन दिस? आर यू वन ऑफ देम? आपला दिवस 6च्या आधी सुरू होतो का? नसेल होत तर प्रॉब्लेम आहे. आपण प्राईम टाइम वाया घालवत आहे ना. 7 वाजता उठायचा म्हणजे 1 तासाचा प्राईम टाइम गेला आपला. अरे जग उठायच्या पहिले आपण सुरुवात करायला पाहिजे ना. आपल्याला जगाच्या समोर जायचं आहे ना, मग सुरुवात पहिले करावं लागेल ना, राईट? अशा किती लोक आहेत ज्यांना हे माहित आहे की मॉर्निंग वॉक चांगलं असतं, योगा चांगलं असतं, थोडंसं एक्सरसाइज चांगलं असतं, हेल्दी डाएट घेतला पाहिजे, वेळच्या वेळेत जेवलं पाहिजे, पाणी भरपूर पिलं पाहिजे. किती लोकांना माहित नाही? आम्ही किती लोक करतात? आणि कोणीच करत नसेल तर काय फायदा या सगळ्याचा? इफ यू से की खूप मेहनत घेतली, पण 45 मध्ये काय झालं की बीपी वाढला आणि शुगर आली, आता शरीर साथ देत नाही, मग बिझनेस कसा साधते? अरे धावणारा जर घोडा लंगडा झाला तर काहीच नाही होणार ना. मग रिस्क किती घेतली आहे पहिल्यापासून लक्षात घ्या. वी सेड दॅट इट इज 60, अप टू 60 वी हॅव टू गो, बियॉन्ड 60 वी कॅन गो. पेन्शन नाही म्हणून 70 पर्यंत जाऊ शकतो. 70 पर्यंत जाऊ शकतो म्हणजे मग आता मग कमीत कमी डायरेक्ट लिहून टाका की 2 लाख रुपये वर्षाचं बजेट फॉर डॉक्टर, दवाई किंवा इन्शुरन्स तरी काढून ठेवा. काही तर करा. जर हे नसेल जमत तर ते करावं लागेल. बट इफ यू आर नॉट फिट, हाऊ कॅन यू रन युअर शो? जी 1 मॅन आर्मी आपण सकाळी पाहिली होती, ती आर्मीत जर त्याचा कमांडरच जर चालला गेला तर काय कराल? वी आर नॉट टॉकिंग अबाउट ऍक्सिडेंट्स, वी आर नॉट टॉकिंग अबाउट डेथ, वी आर टॉकिंग अबाउट लिव्हिंग पर्सन हु इज नॉट 100%. काय बिझनेस घेऊन बसले तुम्ही? एक बेसिक जर स्वतः इथेच मॅनेज नाही करू शकत आहे, तिकडे काय मॅनेज करा? म्हणून पहिल्यांदा सॉरी म्हणून टाकलंय मी तुम्हाला. हे नाही केलं तर नाही होणार. नो, व्हॉट इज द ऍडव्हान्टेज ऑफ अ मॉर्निंग वॉक? इट इन्क्रीजेस PR. ते 5 लोक ज्यांना कॉल करायचा होता तर कदाचित ते मॉर्निंग वॉक मध्ये तुमच्या सोबत राहतील.
तुम्ही काय करता हे तुम्ही 15 मिनिटात समोरच्या माणसाला सांगू शकता, हू मे बी अनरिलेटेड. म्हणून सगळ्यात चांगली पॉलिसी काय आहे, दर महिन्याला आपला योगाचा क्लब बदलवायचा. नॉट बिकॉज टीचर इज नॉट गुड. मी योगा पण करत आहे, पण त्याच्या मागे बिझनेसच आहे. मी योगा केला, तिथे 30 लोक येतात, 30 लोकांना सांगितलं हा माझा बिझनेस आहे. 2 लोकांना बिझनेस कार्ड पण दिलं. नंतर मी गायब झालो. मी दुसऱ्या योगा क्लबला गेलो. आय एम रोटेटिंग. मी 12 महिन्यात 12 योगा क्लब जॉईन करतो आणि मी मग स्वतःला प्रोजेक्ट करत आहे. मला प्रोजेक्ट स्वतःला करायचा असेल तर आय शुड लुक हेल्दी अँड फिट. येस ऑर नो? बरोबर आहे. असं जाऊन सांगणार माझा बिझनेस आहे, नाही चालणार. यू हॅव टू बी स्माइलिंग, यू शुड लुक फिट, हेल्दी, आणि देन यू कॅन से आय एम डुईंग बिझनेस. त्याला सांगायची गरज नाही की यू आर डुईंग गुड बिझनेस, पण तुम्ही असं सांगाल की बिझनेस आहे, मग त्रास आहे. आर यू गेटिंग? सो फर्स्ट थिंग आफ्टर अंडरस्टँडिंग दॅट इट इज अ 24-hour जॉब इज टू पे अटेन्शन टू युअर बॉडी. सगळ्यात जास्त इन्व्हेस्टमेंट इथे करा. याचा रेकॉर्ड व्यवस्थित ठेवा, याची फाईल ठेवा. याची फाईलच नसते. 4 महिन्यापूर्वी डॉक्टरकडे गेलो होतो, त्यांनी 3 गोळ्या लिहून दिला. 5 दिवसात 2 दिवसात ताप व्यवस्थित झाला, ती पावती पण गेली, ते डॉक्टरची फाईलही चालली गेली. दुसऱ्या वेळी नवीन. सेम इज विथ द बिझनेस. सगळ्याच्या फायलिंग व्यवस्थित पाहिजे. म्हणून स्लाइड नंबर 2 मध्ये सांगितलं होतं, 1 मध्ये पण सांगितलं होतं, कीप रेकॉर्ड्स, बी ऑर्गनाइज्ड. अनलेस यू डू दॅट, प्रॉब्लेम फाइंडिंग मध्ये खूप त्रास होतो. डेटा जेव्हा बोलतो तेव्हा तो सत्य बोलतो, पण डेटाच नसला तर काय सांगणार? मग ते दरवेळी त्या होमिओपॅथिक डॉक्टरकडे जाऊन पूर्ण हिस्ट्री सांगावं लागते. असं झालं होतं, तसं झालं होतं. त्याच्यापेक्षा एक फाईल दिली तर त्याला सगळंच कळते की तेव्हा केव्हा काय काय झालं. आर यू गेटिंग इट? सो आपले जसं पॅथॉलॉजीचे रिपोर्ट फेकायसाठी नसतात, एक्सरे फेकायसाठी नसतात. डू यू नो, MRI काढल्यावर डॉक्टर काय विचारतो, इथे 2-2 ठिकाणी आहे तर तुम्ही कधी पडले होते का? मग तो आपलं लिहितो. आर यू गेटिंग इट? ज्यांचा MRI झाला नाही त्यांना काय माहिती, ज्यांचे होतात त्यांचे पाहत. आर यू गेटिंग इट? ते विचारतात. यू शुड नो. आर यू गेटिंग इट? राईट. सो बाकी त्या गोष्टी करायसाठी आजचा प्लॅटफॉर्म व्यवस्थित नाही, बट आय कॅन टॉक ऑन दॅट नेक्स्ट. ऐकाल तुम्ही, ठीक आहे, 1 तासासाठी का होईना, यू विल फील मोटिवेटेड अँड देअर विल बी अ इम्प्रेशन इन युअर माइंड, जे तुम्हाला नंतर कळेल. कदाचित आज जे ऐकलं तुम्ही हे तुम्हाला कधीतरी 15 दिवसांनी कळेल. हे जे मी करत आहे हे नॉर्मली मी असं करत नाही, पण मी आज केलं. कशामुळे केलं? कदाचित कनेक्ट लागेल. अँड दॅट इज अ चेंज. चेंज हा खूप मोठा नसतो, हा छोटा छोटाच असेल. पण जर ऐकू येत असलं, म्हणजे वी बिलीव्ह इन अभिमन्यू काइंड ऑफ लर्निंग. यावं लागेल, ऐकावं लागेल, समजणं नाही समजणं नंतरची गोष्ट. आर यू गेटिंग इट? ठीक आहे, ऐकत राहा. इट विल कम इन टू युअर ब्रेन. कधी कधी त्याचा उपयोग होईल. सो अभिमन्यू स्टाईल ऑफ लर्निंगवर आपला विश्वास ठेवा, कान उघडे ठेवा. जो बोलतो पटलं नाही पटलं इज डिफरंट थिंग, बट यू शुड स्टार्ट लर्निंग ज्या गोष्टी आपल्याला पाहिजे आहे. फॉर एक्झाम्पल, मी तुम्हाला 2-4 गोष्टी सांगितल्या की जे आपले स्पेशलिस्ट करतात. सीए काही करत आहे त्याच्याबद्दल आपल्याला माहिती असायला पाहिजे. हे लोक वेबसाईट तयार करून देत आहे, आपल्याला त्याच्याबद्दल माहिती असायला पाहिजे. वी शुड हॅव इनपुट्स ऑन दॅट. इफ वी डोंट हॅव इनपुट्स, वी आर ट्रबलिंग अवर सेल्फ ऑर वी आर गोइंग टू ट्रबल. ठीक आहे, तर ही जी गोष्ट आहे, 1 मोर क्लिक, पुन्हा तेच गोष्ट सांगणार आहे. या गोष्टीत तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करावं लागेल. सो स्लाइड नंबर 1, 24 तासाची नोकरी करत आहे. स्लाइड नंबर 2, बिझनेसमध्ये बॉडीकडे जास्त लक्ष द्यायचं आहे. बॉडी चांगली राहील तर त्याचा ओनर चांगला आहे, ओनर चांगला आहे तर बिझनेस चांगला आहे. थर्ड इज यू शुड पे ऑन युअर मेंटल हेल्थ ऑल्सो. ज्याच्यात तुम्ही शार्पनिंग करत आहे तुमच्या स्किल सेटला. कॅपॅसिटी बिल्डिंग वर्कशॉप, ज्याच्यात किती लोकांनी आज सांगितलं, अच्छा MSMEचं असंही आहे, आम्हाला माहित नाही. पण हाऊ कॅन यू अफोर्ड? म्हणजे दिस इज ऍज गुड ऍज कोणी डोळ्याचा डॉक्टर म्हणत आहे की नवीन टेक्नॉलॉजी आली, मला माहितच नाही कसे काय पेशंट कमी झाले. अच्छा, हे कारण आहे. बाजूला स्वस्तात आणि चांगली होती. अरे, यू हॅव टू अपडेट. जर डॉक्टर सारखा शिकलेला माणूस जर स्वतः जाऊन कोर्सेस करून अपडेट स्वतःला करू शकतो फॉर द बिझनेस, फॉर द प्रोफेशन, आपण तर करायलाच पाहिजे. ओनली थिंग इज दॅट आपल्यासाठी शिकण्यासाठी खूप सारं आहे. डॉक्टरला एकच असेल, तो एकाचा स्पेशलिस्ट असतो. आपल्यासाठी
10 डायरेक्शननी बिझनेसचे डोअर्स ओपन आहे. आपल्याला 10 वेनी लर्निंग करायचं आहे. नेक्स्ट, अजून एकदा ही लास्ट स्लाइड आहे आणि समअप मधली कितवी स्लाइड आहे? पहिली स्लाइड होती 24 आवर्स 7 days 365 days 7 days अ वीक. ठीक आहे. दुसरी स्लाइड होती बॉडीवर लक्ष द्या. तिसरी स्लाइड होती कॅपॅसिटी बिल्डिंग वर लक्ष द्या. ठीक आहे, पर्पजफुली. अँड दिस इज लास्ट स्लाइड विच सेज, याच्यात बरंच काही आहे. पहिली गोष्ट, हॅव सम रोल मॉडेल, सम गुरु. कोणीतरी पाहिजे. तो नसला यू विल लूज डायरेक्शन. सुरुवात करून इथपर्यंत पोहोचण्यात जो सेल्फ मोटिवेशनचा प्रकार होता ना, तो जवळजवळ मेलेला असतो. आता जे चालू आहे ते रुटीन आहे. याला पुढच्या लेवलला जर घेऊन जायचं असेल तर यू नीड एक्सटर्नल सपोर्ट, एक्सटर्नल मोटिवेशन. ते आतमधून येणं शक्य नाही. आर यू गेटिंग इट? प्लीज एक्सेप्ट दिस की आता आपण बऱ्यापैकी रुटीन मध्ये आलेलो आहे, बऱ्यापैकी स्थिरावलेलो आहे. आणि स्थिरावलो आहे म्हणजे मंदावलो पण आहे. स्थिरावलो आहे म्हणजे मंदावलो पण आहे. कुठेतरी एक असा वरून सांगणारा असावा की नाही, अजून बरीच जर्नी बाकी आहे. सो यू हॅव टू बी सिकिंग अ गुरु. एक रोल मॉडेल शोधा, त्याच्याशी बोलत राहा. ठीक आहे. ते कुठे भेटत नसेल या टाईपच्या प्लॅटफॉर्मवर इफ यू गेट इट, इंटरॅक्ट करत राहा. कोणी असलंच पाहिजे जरुरी नाही, मूर्त स्वरूपात असेल असं जरुरी नाही आहे. ठीक आहे. और हॅव सम रिलिजियस बॉन्डिंग. कुठेतरी जॉईन व्हा. यू विल गेट डायरेक्शन अँड पर्पज ऑफ युअर लाईफ. डू चॅरिटी. इट इज फाउंड दॅट दोज बिझनेसेस हू डू चॅरिटी, ओके, हॅव ग्रोन. काही रिलिजन मध्येच चॅरिटीची प्रोव्हिजन आहे. आर यू गेटिंग इट? आपण आपल्या सोयीनी चॅरिटी करतो. वी शुड डू चॅरिटी फॉर सोशल कॉजेस. ठीक आहे. एक खूप मोठा बेनिफिट मिळतो. ठीक आहे. सपोज यू डू चॅरिटी फॉर अ स्कूल विच इज वर्किंग फॉर मेंटली चॅलेंज्ड ब्लाइंड्स. व्हॉट विल हॅपन? आय एम नॉट सेइंग दॅट की खऱ्या मनाने करू नका म्हणून, पण देन देर हॅज टू बी अ बिझनेस अँगल अटॅच टू इट. इट विल हेल्प. खऱ्या मनाने केलं तरी हेल्प होईल, खोट्या मनाने केलं तरी हेल्प होईल. इफ यू डू चॅरिटी, सम काइंड ऑफ चॅरिटी, रेग्युलर चॅरिटी, इट विल हेल्प यू. ठीक आहे. अँड दॅट टू मी इज दी रिअल किल्ली जी तुम्ही करू शकता. यू शुड प्रॅक्टिस इट. 1 वर्षाचा एक्सपिरियन्स घेऊन पहा. 1 वर्षाचा एक्सपिरियन्स घेऊन पहा. यू ट्राय टू फाइंड आउट सम गुरु अँड डू सम चॅरिटी अँड डू युअर बिझनेस. 2 गोष्टी होतात. प्रत्येक मंदिरात समोर जो असा हात जातो तो थोडा कमी होईल. ठीक आहे. यू विल फील बेटर. ठीक आहे. अँड वेन यू फील बेटर यू कॅन डू बेटर. आर यू गेटिंग इट? ठीक आहे. सो लक्षात ठेवा, हा समाज असो, अजून कुठला समाज असो, मोठा असो, भारत देश असो, आपण फुटबॉल आहे आणि कोणी लात मारत आहे तर त्याचं काम आहे आपल्याला गोलपर्यंत नेणं. त्याची लात वाईट मानू नका घेऊ. त्याची लातेचा उपयोग करा स्वतःला गोलपर्यंत ढकलण्यासाठी. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद मैत्री साहेब. फार छान आणि फार सुंदर तुम्ही मार्गदर्शन केलं. सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी बघत होतो की एकदम नीरव शांतता हॉलमध्ये होती आणि सगळे अगदी शांत बसलेले होते. मला असं वाटतं की ही वादळापूर्वीची शांतता आहे. कारण की इथे बसल्यापैकी एकाने जरी यातून काही शिकलं किंवा एक जरी उद्योजक इथून घडला तर मला वाटतं आमचं हे आजचं हे कार्यक्रम हा सफल झाला असं म्हणायला काही हरकत नाही.